थंडी सुरू झाली की मेथीचे, डिंकाचे किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू केले जातात, परंतु यामधला मुख्य घटक असतो ती खारीक पावडर म्हणजेच खारीक। आता ही पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत। कित्येक वेळेला काहींच्या घरी उन्हाची सोय नसते, म्हणजे ऊन येत नाही, तर अशा वेळेला उन्हात न वाळवता ही खारीक पावडर घरच्या घरी अगदी झटपट पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे खारीक पावडर करण्यासाठी मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे। वजनी प्रमाणात ही 500 ग्राम आहे। तर अशी सुकी खडखडीत आपल्याला खारीक घ्यायची आहे आणि जी ओलसर खारीक असते ती अजिबात घ्यायची नाही। आता अशी वाळलेली खारीक आपल्याला घ्यायची आहे। आता ही खारीक आपल्याला स्वच्छ अशी ओल्या कापडाने पुसून घ्यायची आहे, कारण ही खारीक किंवा कोणतेही सामान दुकानामध्ये असतं तर तेव्हा बरीच अशी त्यावर धूळ माती बसलेली असते, तर त्यामुळे आपल्या खात्रीसाठी ही स्वच्छ अशी पुसून घ्यायची एखाद्या ओल्या कापडाने। तुम्हाला जर धुणं शक्य असेल ही खारीक, तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घालून यामध्ये थोडीशी धुवून घ्या आणि मग लगेच कोरड्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्या। तर मी ही खारीक संपूर्ण अशी पुसून घेतलेली आहे। तर सर्व खारीक मी अशाच पद्धतीने पुसून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता ही जी खारीक आहे ती आपल्याला तोडून घ्यायची आहे, म्हणजे ह्यामधले आपल्याला बी काढून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। आता ह्यामधली मी सर्व खारीक आहे ती थोडी थोडी ह्यामध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये जी बी आहे ती वेगळी करणार आहे। तर त्यासाठी मी कॉटनचा एक रुमाल खाली अंथरलेला आहे आणि त्यावर मी ही प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे। आता हातोडी घेतलेली आहे आणि त्याने मी ही जी खारीक आहे ती फोडून घेणार आहे। अगदी 2-3 वेळा हातोडी मारल्याच्या नंतर आपली ही जी खारीक आहे ती अशी तुटली जाते आणि ह्यामधली बी वेगळी होते। मी तुम्हाला दाखवते। जर तुमच्याकडे एखादी कापडी पिशवी असेल तर त्यामध्ये ही खारीक थोडी थोडी घेऊन अशा पद्धतीने तुम्ही फोडून शकता, पण माझ्याकडे कॉटनची पिशवी नाही त्यामुळे मी प्लास्टिकची पिशवी इथे घेतलेली आहे। आता ही खारीक आहे जी तोडलेली ती आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि संपूर्ण जी खारीक आहे ती मी अशा पद्धतीने ही काढून घेणार आहे। पाहू शकता ह्यामधली बी अगदी सहज आपली अलग होते आहे आणि ज्यावरचं फूल आहे ती सुद्धा अलग करायचं आहे आपल्याला। जे वरचं फूल असतं ते सुद्धा यामधून काढून घ्यायचं आहे आणि ही बी वेगळी काढून घ्यायची आहे। तर सर्व खारीक मी अशा पद्धतीने फोडून घेतलेली आहे, पाहू शकता। आता ही खारीक आपल्याला उन्हामध्ये तर वाळवायची नाही, तर त्यासाठी काय करायचं, आपण इथे एक कढई घेतलेली आहे आणि ही खारीक आपण त्यामध्ये गरम करून घेणार आहोत। तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप गरम करून वितळवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण ही थोडी थोडी खारकीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला ही खारीक फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायची आहे। आणि काय होतं, ह्यामधला जो ओलसरपणा असतो खारकेमधला तो पूर्ण निघून जातो आणि ही खारीक छान अशी सुकी होते, म्हणजे छान कोरडी होते आणि खडखडीत होते। त्यामुळे आपल्याला ही मिक्सरमध्ये फिरवणं अगदी सोपं जातं, म्हणजे ह्यामधला चिवटपणा जो असतो तो संपूर्ण निघून जातो, कारण ही खारीकच गोड असते मुळात ना, तर त्यामुळे ही बरीचशी अशी चिवट असते। तर गरम केल्यामुळे काय होतं, ही छान अशी कोरडी होते आणि कडक होते। आता पाहू शकता फक्त मी 2 ते 3 मिनिटं ही खारीक छान परतवून घेतलेली आहे आणि ही छान अशी गरम सुद्धा झालेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये ही काढून घेऊयात आणि पूर्ण ही थंड करून घेऊयात। आता पाहू शकता इथे जी ही खारीक आहे ती मी पूर्ण अशी थंड करून घेतलेली आहे आणि ही छान अशी कोरडी आणि खडखडीत सुकलेली आहे, म्हणजे छान अशी आपण मिक्सरमध्ये ही दळून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी अगदी थोडी थोडी ही मुठभरच फक्त खारीक घालणार आहे आणि अगदी पल्स मोडवर छान ही फिरवून घेणार आहे। पाहू शकता आपली छान अशी खारीक पावडर इथे तयार झालेली आहे। फक्त एकदाच फिरवली की आपली मिक्सरमध्ये ही खारीक पावडर अगदी छान तयार होते आणि ही खारीक आपण परतवल्यामुळे, तुपात आपण परतवल्यामुळे अगदी 2 ते 3 महिनेसुद्धा ही स्टोअर करू शकते एका डब्यामध्ये घालून। आणि जेव्हा तुम्हाला ही खारीक पावडर लाडूसाठी वापरायची असेल किंवा इतर पदार्थांसाठी वापरायची असेल तरीसुद्धा ती तुम्ही वापरू शकता। अजिबात ही खराब होत नाही किंवा हिला जाळी लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा खारीक पावडर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।